अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 8 19 फेब्रुवारी 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे. भाग 2. नमस्ते मित्रांनो, आज आपण चर्चा करतो आहोत दर्जेदार शिक्षणाची. मागच्या एपिसोडमध्ये आपण दर्जेदार शिक्षणाबद्दल बरीचशी माहिती पाहिली. आज आपण ही चर्चा पुढे ठेवूया. मित्रांनो, आपण एक मुद्दा पाहत होतो की शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थी घडले पाहिजेत, ज्ञानार्थी घडले पाहिजेत, परीक्षार्थी नकोत. पण परीक्षेला फार महत्त्व दिलं गेलं. हजारो वर्षांपूर्वी भारतामध्ये तक्षशिला विद्यापीठ अस्तित्वात होतं आणि या तक्षशिला विद्यापीठामध्ये कसलीच परीक्षा होत नव्हती. अभ्यासक्रम पूर्ण करायचे आणि सांगायचे की आमचा अभ्यासक्रम संपला, आता तुम्ही जाऊ शकता. तर प्रश्न असा विचारायचा किंवा गुणवत्ता कशी तपासायची? तर तपासा ना, तुम्हाला जे आम्ही शिकवलं हे जीवनभर तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे शिकलात हे आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. हे कधीही कमी होणार नाही. जे ज्ञान तुम्हाला पाहिजे होतं ते ज्ञान विद्यापीठाने तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही याचा फायदा तुमच्या आयुष्यात करू शकता. मित्रांनो, हे विद्यापीठ जवळजवळ अनेक 700-800 वर्ष या विद्यापीठाची ख्याती होती पूर्ण जगभर. काही वर्षांपूर्वी, काही वर्षानंतर ही विद्यापीठं बंद पडली. पण त्यांची ती जी परंपरा आहे, ती परंपरा या उद्देशाशी होती की विद्यापीठांनी मुलांना ज्ञान द्यायचे, विद्या द्यायची, परीक्षा घेऊन मार्क नाहीत द्यायचे. अर्थात आज पुन्हा तक्षशिला त्या पद्धतीनं सुरू व्हावं हे नाही होऊ शकणार, कारण आम्हाला परीक्षा तपासायची असते की त्याला किती मार्क मिळाले काय. पण मित्रांनो, हे सगळीकडे खरंच आवश्यक असतं का? उदाहरणार्थ समजा एखादा खेळाडू क्रिकेट शिकतोय आणि क्रिकेट शिकतोय तर क्रिकेटची परीक्षा घेतली जाते आणि त्याला मार्क दिले जातात? नाही. पण क्रिकेट खेळ ही तुमची शेवटी प्रत्येक बॉल, जर तुम्ही बॅट्समन असाल तर तुम्हाला टाकलेला प्रत्येक बॉल ही तुमची परीक्षा आहे. तुम्ही त्यात कधी पास होता, कधी नापास होता. प्रत्येक बॉल ही तुमची परीक्षा आहे. तसं आमच्या जीवनामध्ये, विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये, विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये जे काही तो शिकलाय त्याची सातत्यानं जीवनामध्ये पुन्हा पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. 10वीचे मार्क मेमो, 12वीचे मार्क मेमो हा तुमचा परीक्षेचा निकष असता कामा नये. कारण परीक्षा घेण्यातच चुकीची पद्धत असेल, परीक्षाच जर चुकीच्या मार्गाने घेतली गेली तर मग त्या परीक्षेला काय अर्थ आहे? पण ज्ञान तुमच्या जवळ असेल, ज्ञान तुमचं चांगलं असेल. एक किस्सा सांगतो. परीक्षार्थी आणि विद्यार्थी यांतला एक फरक स्पष्ट करणारं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आमच्याकडे एक नरहर कुरुंदकर नावाचे फार मोठे विचारवंत होऊन गेले. शिक्षक होते. शिक्षण घेत असताना गरिबीतून शिक्षण घेत होते. पण ते जे लिखाण करत होते त्यांची पुस्तकं फार जबरदस्त होती. आणि ते जेव्हा शाळा शिकले, नंतर 12वी झाले, नंतर डिग्री झाले, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना त्यांची पुस्तकं, त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अभ्यासक्रमात होती. आणि त्यांच्याच पुस्तकांवर एक पेपर होता. आणि ते जेव्हा MA करायला लागले तेव्हा त्यांचाच विषय त्यांना होता. नरहर कुरुंदकर स्वतः लेखक पुस्तकाचे, विषयाचं नावच नरहर कुरुंदकर, आणि त्यांचाच विषय अभ्यासक्रमामध्ये, आणि त्यांनाच परीक्षा द्यायची. परीक्षेचं स्वरूप होतं की कोणतेही 5 प्रश्न सोडवा, 100 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 20 गुण. हे जेव्हा त्यांनी वाचलं, पेपर सुरुवात केली लिहायला, आणि ते एकाच विषयावर, एकाच प्रश्नावर इतकं लिहित बसले की 3 तासाचा वेळ निघून गेला. पेपर तपासणारा आता काय करणार? त्यांनी जे लिहिले त्या प्रश्नाला 20च मार्क आहेत. आता त्याला 20 पैकीच मार्क मिळतील, म्हणजे 100 पैकी 20च मार्क मिळतील जास्तीत जास्त, आणि ते नापास झाले.
मित्रांनो, हे घडलेलं उदाहरण आहे, कल्पना नाही, घडलेलं उदाहरण आहे की नरहर कुरुंदकर स्वतः परीक्षार्थी म्हणून नरहर कुरुंदकर ह्या त्यांच्याच विषयात नापास झाले. कारण सगळ्या 5 प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत, एकाच प्रश्नाची उत्तरं दिली. तसं मित्रांनो, परीक्षेचं तंत्र खरंच खरं असेल का हो? आपण परीक्षा खरंच योग्य पद्धतीने घेतो का? जे निकष आहेत त्या निकषाला काही अर्थ आहे का? आता जे काही महाराष्ट्रात 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, ह्या परीक्षा पद्धतीला खरंच काही अर्थ उरलेला आहे का? त्याच्यामुळं परीक्षेवरून किंवा परीक्षेतल्या मार्कांवरून गुणवत्ता ठरवण्याचं खरंच आजचं काळ राहिलेलं आहे का? तर मित्रांनो, आज आम्हाला कुठंतरी एक बॅलन्स आणावा लागेल. 2 गोष्टींमध्ये बॅलन्स साधावा लागेल. कुठला बॅलन्स? की खरोखरच परीक्षेमध्ये विद्यार्थ्याचं ज्ञान किंवा विद्यार्थ्याची विद्या ही तपासली गेली पाहिजे. आणि जर ज्या परीक्षेमध्ये खरोखरच विद्यार्थ्याचं ज्ञान आणि विद्यार्थ्याची बुद्धी तपासली जाते, ती परीक्षा पद्धती ही आदर्श परीक्षा पद्धती होईल. त्यामुळे परीक्षा पद्धतीवरही खूप मेहनत व्हायला पाहिजे, जी होत नाही. काहीतरी वेड्या लोकांच्या हातात सूत्रं दिलेली आहेत आणि त्यांनी काहीतरी वेडसर पद्धतीची परीक्षा पद्धती देशभर विकसित केलेली आहे. खरंच या परीक्षेला काही अर्थ नाही. IITची परीक्षासुद्धा किंवा IITचे जे काही पेपर्स वगैरे होतात त्यालासुद्धा खरंच काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. ह्याच्यामध्ये फार मोठ्या बदलाची गरज आहे, बदलाची संधी आहे आणि हा बदल होईल तेव्हा होईल. पण आपण स्वतःसाठी काय विचार करतो हे फार महत्त्वाचं आहे. की मी विद्यार्थी आहे आणि मी विद्येचा उपासक आहे. मला विद्या मिळाली पाहिजे, मला ज्ञान मिळालं पाहिजे, मला माझ्या मनाचं समाधान झालं पाहिजे. तर ते शिक्षण हे दर्जेदार शिक्षण होईल. मित्रांनो, दर्जेदार शिक्षण ह्या मुद्द्यामध्ये आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत की भाषेच्या अनुषंगाने की माझं वाचन व्यवस्थित पाहिजे, माझं लेखन व्यवस्थित पाहिजे, मला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, मला व्यवस्थित ऐकता आलं पाहिजे. हा भाषा विषयांचा अभ्यास असतो. सगळी लोक भाषा शिकतात, पण भाषा शिकण्याचं तंत्र हे ऐकणे आणि बोलणे इथून सुरू होतं. ऐकणं आणि बोलणं ही प्रत्येक भाषा शिकण्याची पहिली पायरी असते. पण भारतीय विद्यार्थ्यांवर फार अन्याय होतो. शहरातल्या नाही, शहरातल्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही, पण जी खेड्यापाड्यातली मुलं आहेत तिथं इंग्रजीचा संबंधच नसतो आणि त्यांना इंग्रजी शिकायला सुरुवात होते कधी? तो 10 वर्षाचा असताना. त्याने इंग्रजी फारशी ऐकलेलीही नाही, तो इंग्रजी कधी बोललेलाही नाही आणि त्याला एकदम आता 10 वर्षानंतर इंग्रजी सुरू होतं. आणि ते सुरू कुठून होतं? लिहा आणि वाचा, लिहा आणि वाचा, इथून इंग्रजी सुरू होतं. त्याच्यामुळं अनेक भारतीय विद्यार्थ्यांचं फार नुकसान झालेलं आहे. कारण जी मुलं आहेत, आम्ही भाषा मी मराठी भाषेतला आहे, तर मी मराठी भाषा लहानपणापासून ऐकायला सुरू केली. मला जेव्हा समज आली असेल तेव्हा कानावर मराठी शब्द पडत होते. मी जेव्हा बोलायला सुरुवात केली, मराठी बोलायला सुरुवात केली आणि नंतर लेखन आणि वाचन हे उशिरा आलं. लेखन आणि वाचन उशिरा आलं. पण इंग्रजीच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा 11 वर्षाचे झालो, 5वीत आलो, आता इंग्रजी सुरू झाली लिखाणापासून. दिस इज A, B, C, D, आय एम बॉय. अरे तुम्ही डायरेक्ट मला रायटिंगच सुरू करायला लावलंय. रायटिंग आणि लिहा आणि वाचा, लिहा आणि वाचा. प्रत्येक भाषेमध्ये लिहा आणि वाचा ही दुसरी पायरी असते. पहिली पायरी काय असते? ऐका आणि बोला, ऐका आणि बोला. पण मित्रांनो, आमच्या देशामध्ये इंग्रजी लादताना हा विचारच कधी झाला नाही की ह्या मुलांना ऐकवा आणि बोलायला लावा. इंग्रजी नंतर शिकवा, रायटिंग नंतर शिकवा. आधी त्याला किमान इंग्रजी ऐकायला आणि इंग्रजी बोलायला शिकवा. एक उदाहरण बघा, माझं नातू आहे. माझा नातू आता 4 वर्षाचा आहे आणि माझी नात 8 वर्षाची आहे. माझी नात माहिती नाही, पण 1 वर्षाची असल्यापासून एकदम स्पष्ट आणि क्लिअर इंग्लिश बोलायला लागलं.
अनेक दिवस तर ती इंग्रजीतच बोलायची, काय माहिती नाही, आणि ॲक्युरेट इंग्लिश बोलायची. तिचे उच्चार कुठून आले काय कळायला मार्ग नाही, पण फार चांगलं इंग्रजी बोलायची. आणि नंतर मग हळूहळू मराठी शिकली. आता आमच्याशी ती मराठीतच बोलते, कारण मी घरामध्ये मराठीच बोलतो. इंग्रजीचा वापर फार कमी असतो. पण शहरामध्ये वगैरे मुलं, आणि आता थोडंसं मोबाईलचं फॅड वगैरे आल्यामुळं मोबाईलवरून मुलं इंग्रजी ऐकायला लागली आणि बोलायला लागलेली. इंग्रजी ऐकण्याला आणि बोलण्याला विरोध नाही, पण एका पिढीवर किंवा आजही खेड्यापाड्यातल्या मुलांवर इंग्रजीचा फार मोठा अन्याय होतो. त्याच्यामुळं मुलांना इंग्रजी ऐकवलं पाहिजे, इंग्रजी बोलायला शिकवलं पाहिजे, आणि नंतर मग रायटिंग आणि स्पीकिंगकडं गेलं पाहिजे, रायटिंग आणि रीडिंगकडे गेलं पाहिजे. पहिली स्टेप काय असते? लिसनिंग अँड टॉकिंग. दुसरी स्टेप काय असते? रायटिंग अँड रीडिंग. रायटिंग अँड रीडिंग ही दुसरी स्टेप असते. पण फार भारतीय विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागलेला आहे, आणि त्याच्यामुळं त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण इंटरेस्ट निघून गेलेला आहे. पण तरीही मित्रांनो, आता ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये तरी आपण ह्या गोष्टींमध्ये सुधारणा करू शकतो, आणि हळूहळू ती होत राहील, बदल होत राहतील. पण महत्त्वाचा मुद्दा एकच, की विद्यार्थ्यांनी चुकूनही फक्त परीक्षार्थी होऊ नये. आम्ही जे काही शिकू हे आम्हाला आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ मराठीत समजा परीक्षाचा री हा दीर्घ असतो, आणि तो कायम दीर्घ असतो. परीक्षेचा री दीर्घ असतो. पण अनेक मुलं री ऱ्हस्व लिहितात का? कोणी समजावूनच सांगत नाही. तर ह्या गोष्टी आम्हाला फक्त परीक्षापुरत्या शिकायच्या नाहीत, आमच्या आयुष्यभर पुरल्या पाहिजेत. शाळा महाविद्यालयामध्ये किंवा आमच्या वाचनातून, आमच्या अभ्यासातून जे काही ज्ञान आम्ही मिळवू, हे ज्ञान आम्हाला आयुष्यभर पुरलं पाहिजे. हाच दर्जेदार शिक्षणाचा अर्थ आहे. थोडक्यात एकच म्हणेन की विद्यार्थी व्हा, ज्ञानार्थी व्हा, परीक्षार्थी होऊ नका, आणि ह्या ज्ञानाला परीक्षा संपली की माझं काम संपलं असं समजू नका. हे ज्ञान, ही विद्या तुम्हाला आयुष्यभर पुरली पाहिजे, हा विचार विद्यार्थ्यांनी डोक्यामध्ये ठेवला पाहिजे, आणि त्या पद्धतीनं स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, त्याला तो मिळाला पाहिजे, आणि हे ज्ञान, ही विद्या त्याच्या जीवनभर त्याला सोबत राहिली पाहिजे. हा संदेश देत आज या ठिकाणी मी दर्जेदार शिक्षण या विषयावरची चर्चा थांबवतो. पुन्हा कधीतरी या विषयावर आपण निश्चित बोलू. धन्यवाद.